नमस्कार, मी प्राध्यापक गणेशा जाधवर. मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची. वडिलांची रिप्लेसमेंट नसते. एकदा वडील आणि मुलगा एका रस्त्यावरून जात होते. रस्त्याच्या कडेला यात्रा भरली होती. मुलानं बाबाला विचारलं, बाबा आपण या यात्रेत जाऊया का? वडिलांनी सांगितलं, बाळ आपल्याकडे पैसे नाहीयेत, आपण या यात्रेत जाऊन तरी करूया काय? मुलगा मात्र काही केल्या ऐकत नव्हता. मुलगा मात्र पुन्हा पुन्हा एकच कित्ता गिरवत होता, बाबा आपल्याला या यात्रेत जायचंय. शेवटी मुलाच्या आग्रहास्तव बाबा त्याला यात्रेमध्ये घेऊन गेले. यात्रेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी रातपाळणा पाहिला, मौत का कुवा पावला, वेगवेगळी खेळणी पाहिली आणि मुलाच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येऊ लागले. तो सांगू लागला, बाबा मला खेळणी खरेदी करायची, बाबा मला रात पाळण्यात बसायचंय, बाबा मला मौत का कुवा पाहायचा आहे. वडिलांकडे पैसे नव्हते. वडील त्याला सांगत होते, बाळ आपल्याकडे पैसे नाहीयेत, आपण हे सगळं करू शकत नाहीयेत. शेवटी वडील आणि मुलगा रडत होता. एका रात पाळण्याच्या शेजारी उभा राहिले. भला मोठा रातपाळणा जोराजोरामध्ये फिरत होता. जोराजोरामध्ये फिरणारा रातपाळणा पाहून मुलगा उत्साहामध्ये आला. उत्साहाच्या भरामध्ये त्यानं टाळ्या वाजवण्यासाठी आपल्या वडिलांचा हात सोडला. जोरजोरात टाळ्या वाजवू लागला. काही क्षणात मुलाच्या लक्षात आलं की आपल्या हातून आपल्या बाबाचं बोट निसटलंय, आपले बाबा हरवलेत. आणि त्या क्षणाला तो मुलगा जोराजोरात रडू लागला. आजूबाजूची लोक त्या मुलाला विचारू लागली, अरे बाळ झालंय तरी काय? तो सांगत होता, माझे बाबा हरवलेत, माझे बाबा कुठे आहेत, मला माझे बाबा शोधून द्या. लोकांनी सांगितलं, तू काळजी करू नकोस, तुला तुझे बाबा आम्ही शोधून देऊ. तोपर्यंत तुला काय हवंय ते सांग. तुला खेळणी घेऊन द्यायची का? तुला खाऊ द्यायचा का? तुला रात पाळण्यामध्ये बसवायचं का? तुला मौत का कुवा पाहायचा का? मुलगा मात्र रडत रडत एकच सांगत होता, मला काही नको, मला फक्त माझे बाबा हवेत. मित्रांनो, हा तोच मुलगा होता जो काही क्षणापूर्वी बाबा असताना अट्टहास करत होता, बाबा मला हे हवंय, बाबा मला ते हवंय. आता मात्र तो म्हणत होता, मला फक्त माझे बाबा हवे आहेत. विनंती आहे मित्रांनो, जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत बाप सांभाळा, बापाचा आदर करा आणि बाप जगायला आणि जपायला शिका.